शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल आजच्या बैठकीत जे आहे ते कुठले मुद्दे आले आणि अशी देखील बातमी जी बाहेर आली की सुप्रिया सुळे असतील किंवा तुम्ही अजित पवारांना एका कुठल्या तरी मुद्द्यावरून जे आहे ते घेरलेले आहे, नक्की कुठला मुद्दा होता तो? नाही, घेरणं असं म्हणता येत नाही। लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आज 22-24 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो। अनेक लोक वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळ्या समस्या घेऊन येत असतात आणि गेली 2 वर्ष जर बघितलं तर सुप्रियाताईंनी सुचवलेली DPDCच्या माध्यमातली कामं असतील, मी सुचवलेली कामं असतील, ही एवढी कामं आमची प्रलंबित आहेत। ही जर एवढी कामं लोकांची प्रलंबित आहेत आणि त्यासाठीच आम्ही पालकमंत्री हे जिल्हा नियोजनचे प्रमुख असतात आणि म्हणून आम्ही पालकमंत्र्यांना हा प्रश्न विचारला की हा नेमका काय निकष लागतोय, यासाठी हा पहिला प्रश्न होता। आणि त्याचबरोबरचा दुसरा प्रश्न हा अत्यंत साधा प्रश्न हा होता की या पद्धतीनं जेव्हा पुढील वर्षाचा निधी मंजूर होणार आहे तर त्याचा तालुकानिहाय काही कोटा ठरलेला आहे का? कारण सगळ्याच जिल्ह्यातले लोक आहेत आणि हा निधी येतो तो संपूर्ण जिल्ह्यासाठीच येतो, तर तालुकानिहाय काही कोटा ठरला का, असे आमचे 2 प्रश्न होता। या दोन्ही प्रश्नांची खरं तर समाधानकारक उत्तरं मिळालेली नाहीत आणि माननीय पालकमंत्री महोदयांनी असं सांगितलं की ही जी एवढी सगळी प्रलंबित कामं आहेत या संदर्भामध्ये त्यांनी DPOंना सांगितलेलं की या संदर्भामध्ये काय आहे तो अहवाल द्यावा। तर मला अपेक्षा आहे की आता पालकमंत्री महोदय ही एवढी प्रलंबित कामं आहे, यामध्ये कुठलाही भेदभाव न होता ही कामं सर्वसामान्य जनतेची कामं आहेत आणि त्याला मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे। कधीपासून हा जो निधी जो आहे तो तुमच्या मतदारसंघ असेल किंवा बारामती मतदारसंघात कधीपासून देण्यात आलेला नाही? सुरुवातीला जर आपण बघितलं तर 22 साली जेव्हा सरकार बदललं त्यानंतर मंजूर असलेल्या कामांना सत्ता बदल झाल्यानंतर स्थगिती देण्यात आली, पाठपुरावा करून काम मंजूर झालं नाही। 23-24मध्ये यामध्ये काही कामांना मंजुरी मिळाली पण त्याची प्रशासकीय मान्यताच निघाली नाही, जेणेकरून हे कुठलंच काम झालेलं नाही आहे। ही सर्वसामान्य जनतेची कामं अजूनही प्रलंबित आहेत। आज पाहिलं तर सकाळी अतुल बेनके जे आहेत ते पवारसाहेब आणि अजितदादा जे आहेत ते एकत्र आले येऊ शकतात असं वक्तव्य केलं। त्यानंतर सुनील शेळकेंकडून सांगायचं की तसं झालं तर आम्हाला आनंद होईल, नक्की काय घ्यायचं ते? मला वाटतं याविषयी आदरणीय पवारसाहेबांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि इतक्या मोठ्या पातळीवरचे निर्णय माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी त्यावर भाष्य करणं उचित नाही। आदरणीय पवारसाहेबांनी अवसरीच्या सर्किट हाऊसमध्ये असताना या संदर्भातली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे। त्यानंतर आता एक सुनील शेळकेंकडून रोहित पवारांवर देखील टीका झाली की कुठेतरी उभरतं नेतृत्व त्यांना पाहिजे नाही, कुठेतरी मुख्यमंत्री त्यांना व्हायचे, म्हणून हे जे संपूर्ण घडते त्याला जबाबदार रोहित पवारांना ठरलेलं आहे। मला याविषयी काही कल्पना नाही। कदाचित आमदार सुनीलजी शेळके यांना जास्त काहीतरी माहिती असेल, जर त्यांच्याकडे काही वेगळी माहिती असेल ती माझ्यापर्यंत शेअर झाली नाही, त्यामुळे मला अशाबद्दलची कोणतीही माहिती नाही आहे। कोणी निर्णय का घेतले, का या गोष्टी घडल्या, या मला वाटतं की सर्व महाराष्ट्रातली जनता जाणते आणि लोकसभा निवडणुकीमध्ये एक निकाल हा महाराष्ट्राच्या जनतेनं हा दिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेनं जो निकाल दिला आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूनं हा स्पष्ट कौल आणि कल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे। त्यामुळे आता पुन्हा तेच दळण दळण्याचा जो काही एक प्रयत्न होतो हा खरोखर केविलवाणा महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला जो काही निकाल आहे। कारण सगळ्यांनी आपापली भूमिका महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडली। ही भूमिका मांडल्यानंतर जनतेनं एक भूमिका स्वीकारली आणि दुसरी भूमिका नाकारली आणि ज्यांची भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभा निवडणुकीला नाकारली आहे त्यांनी आता हे वेगवेगळी कारणं द्यायचा हा प्रयत्न सुरू आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।